पूजा झाली आहे का तुमची? जी म्हणजे होतच आली होती. म्हणजे नव्हती झाली? नाही म्हणजे झाली होती आईसाहेब, फक्त देवाचं नाव घेत होते. मग घ्यायचं की देवाचं नाव, अर्धवट का सोडलं? आम्ही आल्यावर धासावून उठून जायची काही गरज नाही आहे. आम्ही कोणाच्या भक्तीच्या आड येत नाही हे लक्षात ठेवणं मस्त आहे. जी जी पाया पडून निघतच होते. काल जे काही झालं त्याचं खूप वाईट वाटलं असेल तुम्हाला. आम्ही समजू शकतो. काय आहे, तुमचे अश्रू आम्हाला दिसू देत नसलं तरी तुमच्या मनात काय खुपतंय दुखतंय आम्हाला समजत नाही असं समजू नका. तुम्हाला रडावं वाटलं नक्की रडा. अगदी दहाय मोकलून मनसोक्त रडून घ्या. कारण तीच लायकी आहे तुमची. आमच्या सुजितरावांना हाताशी धरून तुम्ही लपून छपून परीक्षा दिल्यात. त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काही गोष्टी साध्य करून घेतल्यात. काल ते तुम्हाला असं बोलल्यानंतर तुम्हाला खूप खुपलं असेल नाही? फारच वाईट झालं. सुजितरावांच्या मनात आमच्याबद्दल गरळ आहे माहिती आहे आम्हाला, पण त्याचा वापर तुम्ही करून घेतला. त्यांच्या मदतीने रणजितरावांना आमच्यापासून तोडायचा प्रयत्न केलात तुम्ही. सुजितराव उद्दाम आहेत, उलट्या विचाराचे, ठाऊक आहे आम्हाला. पण काल तुमच्या समोर सुद्धा त्यांचा वाकडेपणा आणि माज उफाळून आला. असं नव्हतं करायला पाहिजे त्यांनी, नाही? कारण आमच्या घरादाराविरुद्ध कारस्थान करायला तुम्हाला साथ कोण देणार याची काळजी वाटते आम्हाला. नाही शोधणार तुम्ही, शोधणार तुम्ही. तुम्हाला कोणी ना कोणी सापडणार माहिती आहे आम्हाला. आमचं झालंय बोलून असं सांगितलंय का आम्ही? आमचं झालंय बोलून असं सांगितलंय का आम्ही? नाही आईसाहेब. काल सुजितराव जे बरळत होते त्यावरून लक्षात आलंय की तुमचा सुद्धा प्रचंड विरोध आहे या लग्नाला. आश्चर्य. तुमचा विरोध आहे म्हणून तुम्हाला विरोध करण्यासाठी आमचा या लग्नाला पाठिंबा आहे. असं असं आमच्या मनात येऊन गेलं, पण तसं आम्ही करणार नाही. सुजितरावांना वाटत नसलं तरी त्यांच्या भल्यासाठी या लग्नाला आम्ही विरोध करतोय, ते एवढाच हेतू आहे आमचा. तुमचा हेतू काय आहे हे तुम्हालाच माहिती आणि तुमच्या देवाला माहिती. या आता. तेव्हा काय चुकलंय आमचं?
माणसाची पारख एवढी चुकली आमची. ज्या मुलीचा आम्हाला पुढे जाऊन खूप आधार वाटेल असं वाटलं होतं, ती एवढ्या सूडबुद्धीने वागते आमच्याशी. अगं अपर्णा, आपण काय भारी गेम टाकलाय. अख्खा टाले पाटील वाडा गदगद गदगद हालत होता भूकंप झाल्यासारखा. आणि काल रातच्याला जे काय महाभारत घडलंय ना. बर मग अगं मग काय, आम्हाला तर लय आनंद झालाय बघ. सुजित भाऊजींचा देवदास झालाय, देवदास. फुल झुलत झुलत आले होते, फुल टाईट मारली होती त्यांनी. अगं इस्कोट झालाय त्यांचा, तुझं आणि त्यांचं लग्न मोडलं ना म्हणून. मग 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 काय करते ग. बर जाऊ दे, आता सांग आपल्याला पुढं काय करायचंय ते. म्हणजे आम्हाला पण माहिती असलं की कसं आम्ही तुला गाईड करू शकू, आहे की नाही. काय करायचं. गाईड तुम्ही आम्हाला. ए आम्ही अख्ख्या भारताला गाईड करू शकतो बर का. माझा मामा ना एक अंड्याची गोष्ट सांगतो. त्यातलं 3ऱ्या मजल्यावरचं अंड आहेत तुम्ही वहिनी. ए अपर्णा, हो वहिनी साहेब. लिटरेचर होतं का अभ्यासाला तुम्हाला. हा बुक पुस्तक वाचलीत का कधी काय. नाही तसं तुम्हाला बघून वाटत तर नाही का कधी काय संबंध आला असेल. पिक्चर बघता. हे बघ, आम्हाला अंडर एस्टिमेट करायचं नाही. आओ अंडर एस्टिमेट नाही करत आहे, उलट तुम्हाला जमल समजल असंच उदाहरण देते. आता मला सांगा, पिक्चर पहिल्यापासून शेवटपर्यंत नीट बघता का डायरेक्ट क्लायमॅक्स बघता. संपूर्ण पिक्चर बघतो बैजवार. हा तेच मग तिथल्यासारखं जरा टप्प्याटप्प्यानं कळू दे की सगळं. जेव्हा जे कळायचंय तेव्हा ते कळल, जेव्हा जे दिसायचंय तेव्हा ते दिसल. जरा पेशन्स ठेवा. नाही नाही, पण आम्हाला जर आधी कळलं असतं की नाही. का कोण आहे तुम्ही, तुमचा काय संबंध. हे बघा, नसते चौकशा करायला तुमच्याकडे नाही काय काम, माझ्याकडे भरपूर आहे. ठेवा फोन. ऐका, लय शहाणी पोरगी आहे. नादाला लागले सुजितराव, तेवढं बारकडच घेतली दाव. अरे वा, झाली देवपूजा. चला, दर्शन तुमचं झालं, पुण्य मला मिळाला. येतो मी. काय झालं, बॅटरी का डाऊन आहे. नाही तसं काही नाही बघा. संजू, तू काय विचार करतेय हे न सांगता ओळखता येतं मला. मग नका नाही विचारू. तुमच्यापासून काही लपवता पण येत नाही, तुम्हाला धड सगळं सांगता पण येत नाही. मग कोणती होते हो माझी. एक सांगतो, सुजित काल भानावर नव्हता. तो जे काही बोलला ते रागात, अर्थात सारासार विचार न करता बोललाय. त्यामुळे प्लीज तू ते मनाला लावून घेऊ नकोस. असं होतं का. नाही होत. तुला वाईट वाटतंय म्हणून तर सांगतोय. हे बघ संजू, सुजित काहीही बोलला, तोच काय या घरातलं कोणी काहीही बोललं तरी तुझं इंटेन्शन अजिबात वाईट नाही हे मला चांगलं माहिती आहे. संजू, तुझी काहीही चूक नाहीये यात. येत्या काळात या घरातले सगळे लोक तुला म्हणतील की तू चुकीची होतीस, तू असं करायला नको होतं, तुझा हेतू वाईट होता. पण प्लीज एका कानाने ऐक आणि दुसऱ्या कानाने सोडून दे. हे बघ संजू, तुझं मत जरी मला पटलेलं नसेल तरी तुझं इंटेन्शन वाईट नाही हे माहिती आहे मला. तेव्हा सतत स्वतःला बजावत राहा की तुझा हेतू कायम बरोबर होता.